मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 9 चे अधिकृत उमेदवार सदानंद माणिकराव जाधव यांनी आत्ताच संभाजीनगर आणि प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणच्या मतदारांना आवाहन केले आहे। तर चला जाणून घेऊयात भारतीय जनता पार्टीचे सदानंद जाधव यांच्याकडून। नमस्कार, मी सदानंद माणिकराव जाधव संभाजीनगर मधून प्रभाग क्रमांक 9 मधून अ गटातून निवडणूक लढवित आहे। ही निवडणूक या ज्येष्ठ मंडळी मोठ्यांचा आशीर्वाद आणि लहानांच्या सदिच्छेच्या भरोशा। या नगरातून असंख्य कुटुंब नगराला सोडून जात आहे। त्याचे कारण एक, या नगरातनी ज्या सुविधा पाहिजे आहेत, पाणी, नाली, रस्ते ह्या व्यवस्थित नसल्या कारणाने असंख्य लोक नगराला सोडून जात आहे। आणि ते लोक नगराला सोडून गेले तर कुठे मनात तरी खेद वाटते की हे लोक गेले नसते, का तर ते सुविधा जर इथे राहिल्या असत्या तर ते लोक इथून गेले नसते। आता ते गेले, त्यांना आपण परत आणू शकत नाही, परंतु माझं एक स्वप्न आहे की जे आता जे राहिले आहेत तर ते नगराला सोडून कधी जाऊ नये। तर ते नगराला सोडून जाऊ नये तर ते जाणार कधी नाही। किंवा नगरात जर विकास होईल, रस्ते चांगले राहिले, नाल्या चांगल्या राहिल्या, स्वच्छ पाणी राहिलं तर ते लोक कदापि जातील नाही। कारण तिथे जाणार आहे, त्या सोसायटी नवीन सोसायटी आहे, सुशोभीकरण आहे, तिथे रस्ते चांगले आहेत, नाल्या स्वच्छ आहे, वातावरण रस्ते आहेत। या जर सुविधा आपल्या नगरात जर मिळाल्या तर कोणी जाणार नाही। आणि दुसरे एक की इथे या नगरातनी डम्पिंग ग्राउंडची सुद्धा परिस्थिती झालेली आहे। पूर्ण शहराचा कचरा आमच्या नगराच्या मुख्य रस्त्यावर येते। नगरातली कोणत्या दिशेने प्रवेश केला तर डम्पिंग ग्राउंड सद्यस्थिती आहेत। त्या स्थितीला सुद्धा हटवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे। आता मायबाप जनता हे ठरवतील की मला या रिंगणातून निवड प्रक्रिया आहे, माझे जे ध्येय आहे, ध्येय स्वप्न आहे ते नगर परिषदच्या सभागृहात पाठवून जे माझ्या मनातले प्रश्न आहे त्या जनतेसाठी या नगराचा विकास करायचा, तर नगराचा विकास करायसाठी जर निवडून आलो तर माझ्या ताकद आहेच, आता सुद्धा करतोच, आलो तर पूर्ण ताकदीने लढेल। नाही आलो तर जनतेला मी आवाहन करतो की नाही आलो तर या असंख्य समस्या कुठले प्रश्न राहिले तर मला आवाज द्या, मी आता तुमच्या सध्या सेवेत राहील। धन्यवाद। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूकनायक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।